नमस्कार, मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, आपल्या मराठी भाषेमध्ये ज्या अनेक म्हणी आहेत, मी अधूनमधून त्याचा उल्लेख करत असतो. त्यामध्ये एक अशी उक्ती आहे किंवा म्हण आहे की काट्याचा नायटा होणं. काट्याचा नायटा याचा अर्थ एक बारीकशी पुटकुडी आलेली असते कुठच्या तरी आपल्या शरीरावर, कुठच्या तरी अंगावर, आणि त्याला एक टोक असतं आणि मग तिथे खाज सुटते. आपण जितकं ते खाजवत जावं तेव्हा खाजवताना बरं वाटतं, पण त्यामध्ये जे काय व्हायरस किंवा विषाणू असतात ते इकडे तिकडे फैलावत जातात आणि हळूहळू एकाच्या जागी दोन, दोनच्या जागी तीन अशा त्या पुटकुड्या आणि ते जून होत जातात आणि बघता बघता त्या भागामध्ये एक काहीतरी आजारासारखं त्वचा रोग तयार होतो. त्याला नायटा म्हणतात. नायटा हा त्वचा रोग आहे. तेव्हा काट्याचा नायटा होणं याचा अर्थ असा की ज्यावेळेला अशी पहिली पुटकुडी येते आणि खाज सुटते तेव्हा ती खाजवत बसण्यापेक्षा त्याच्यावर वैद्य किंवा डॉक्टरांकडून योग्य उपचार आणि उपाय करून घेणं आवश्यक असतं. अन्यथा त्या काट्याचा नायटा होतो. हे मी तुम्हाला एवढ्यासाठी आज सांगतोय की जेव्हा अशी परिस्थिती होते त्याचा वेळीच बंदोबस्त केला नाही तर सार्वजनिक जीवनात सुद्धा असे अनेक गुंड उभे राहतात, बाहुबली उभे राहतात की ते तुमचं सुरक्षित आणि सुखनैव असलेलं जीवनसुद्धा असुरक्षित करून टाकतात, घातक करून टाकतात. तुम्हाला जगणं म्हणजेच संकट करून टाकतात. बाहुबली आपल्याला महाराष्ट्रात फारसं एवढं माहिती नाही आहे, पण मग बिहारमध्ये असेल, उत्तर प्रदेशात असेल, आत्ता एन्काउंटर करून त्या योगी आदित्यनाथ यांनी पोलिसांना मोकाट रान दिलं आणि एन्काउंटरमध्ये अक्षरशः डझनावारी लहान मोठे बाहुबली मारले गेले, गुन्हेगार मारले गेले. आणि त्यांनी जे गुन्हेगारीचे अड्डे तयार केले होते त्याच्या बळावर ते राजकारणात सुद्धा दादागिरी करायला लागले होते. राज्य सरकार आणि प्रशासन याच्यावर देखील हे गुन्हेगार, डाकू, माफिया हे हुकूमत गाजवायला लागले होते. त्यांचा पुरता योगी आदित्यनाथ यांनी बिमोड करून टाकलेला आहे. पण अनेक राज्यांमध्ये आजसुद्धा असे जे माफिया असतात ते नुसतं आपल्या परिघातल्या लोकांना छळतात, दहशतीखाली ठेवतात असं नाही, तर मतदानसुद्धा प्रभावित करतात. आत्ता काल परवा तो मुख्तार अन्सारी नावाचा माफिया हा हार्ट अटॅक येऊन तुरुंगामध्ये मेला. तर त्याच्यासाठी हजारो लोक त्या परिसरातले जमले. ही गंमत नसते मित्रांनो, गंमत नसते. त्यांची दहशत ही गुन्हेगारापेक्षा म्हणजे कायद्यापेक्षा मोठी तयार होते. आणि म्हणूनच त्या माफियाच्या घरी त्याच्या कुटुंबाचं सांत्वन करायला माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव जाऊन पोहोचला होता. मध्यंतरी तुम्हाला आठवत असेल, बंगालमध्ये संदेश खाली या भागामध्ये बशीरहाटच्या तिथला एक तृणमूल काँग्रेसचा गुंड नेता शहाजहान शेख याला अटक करायला आणि त्याच्या घरी छापा घालायला ईडीची टीम गेलेली होती. त्यांच्याबरोबर केंद्रीय पोलिसांचं पथकसुद्धा होतं. पण त्याच्या गावामध्ये त्याच्यावर जबरदस्त हल्ला करण्यात आला. ते अधिकारी, पोलीस जखमी झाले. पण साधा FIR-सुद्धा तृणमूल काँग्रेसचं सरकार आणि तृणमूल काँग्रेसचे पोलीस साधा FIR-सुद्धा दाखल करून घ्यायला तयार नव्हते. केंद्रीय पोलीस दल जखमी झाले, केंद्रीय तपास यंत्रणा ED, एन्फोर्समेंट डायरेक्टरेट त्यांचे अधिकारी जखमी झालेत. तरीही तो हल्ला घडवून आणणारा त्याच्याविरुद्ध ते तक्रार देत होते. पण ती तक्रार घ्यायलासुद्धा ममता बॅनर्जी सरकारचे पोलीस तयार नव्हते. म्हणजे ते तक्रार घेत होते पण त्या तक्रारीमध्ये त्या शहाजहान शेखचं नाव देखील घ्यायला तयार नव्हते. अखेर भाजपचे किंवा इतर काही लोक ED वगैरे कोर्टात गेले. तेव्हा कोर्टाच्या आदेशानुसार शहाजहान शेख याचं नाव त्या FIR-मध्ये दाखल करण्यात आलं, तर तो सापडत नव्हता. तब्बल 55-57 दिवस हा माणूस बंगालच्या पोलिसांना सापडत नव्हता.
आहे की नाही गंमत सांगा मला. आणि याचं कारण असं की ज्यावेळेला तो तिथे गुंडगिरी दहशत माजवत होता तेव्हा आसपासच्या परिसरात त्याने संविधान आणि कायद्याच्या राज्याला आव्हान देणारं असं आपलं एक साम्राज्य उभं केलं होतं. आणि तिथली लोकसंख्यासुद्धा ही त्याची रयत असल्यासारखी त्याच्या साम्राज्याचा बचाव करण्यासाठी केंद्र सरकारच्या तपास यंत्रणेवर हल्ला करायला पुढे आली. आणि म्हणून हे असे अड्डे तयार होतात. त्याला आजच्या भाषेमध्ये संदेश खाली म्हटलं पाहिजे. हे आपल्याला असं आणखीन एक छान शब्दावली आहे, युद्धच कथा रम्या. युद्धाच्या कथा ऐकायला मजेशीर वाटतात. याने अशी तलवार चालवली, याने तसं मुंडकं उडवलं, याचा काय त्या तोफेच्या याने बुरुज ढासळला. ही भाषा आपल्याला आवडते, पण ती रक्तरंजित असते. प्रत्यक्ष युद्ध तेवढं मनोरंजक नसतं, ते भयान असतं, कारण ती हिंसा असते. कल्पनेत माणसं मेली, रक्त सांडलं, हे कल्पनेतलं चांगलं असतं, पण जेव्हा ते वास्तवात येतं तेव्हा ते भयंकर असतं. आणि म्हणून संदेश खाली ह्या कथा बंगालच्या आहेत. कुठे मुख्तार किंवा अतिक यांची नावं जेव्हा आपण उत्तर प्रदेशातली, बिहारमधली ऐकतो तेव्हा आपल्याला ती मनोरंजक किंवा ब्रेकिंग न्यूज वाटतात. पण असं आपल्या आसपास नाही, एवढ्यावर आपण समाधानी असतो. पण तो आपल्या आसपास नाही हा पण आपला भ्रम असतो, कारण आपल्या आसपास अशा लहान मोठ्या संदेश खाली तयार होत आहेत याचा आपल्याला पत्ता नसतो. मित्रांनो, काही वर्षापूर्वी मुंबई पोलिसांचं एक पथक मुंबईजवळच्या कल्याण किंवा असा कुठच्या तरी कुठच्या गावामध्ये सकीब नाचड नावाच्या एका जिहादीला पकडायला गेलं होतं. तर त्या अख्ख्या गावाने पोलीस पथकावर जबरदस्त हल्ला चढवला होता. पेट्रोल बॉम्ब असतील किंवा दगडफेक केले असेल, काय केलं आणि पोलीस पथकाला पळवून लावलं होतं. अखेर त्यांना अधिक मोठा फौजफाटा घेऊन त्या गावात जावं लागलं आणि त्या सकीब नाचड नावाच्या गुन्हेगाराला, माफियाला, जिहादीला पकडावं लागलं होतं. तेव्हा हे अड्डे कसे तयार होतात तर आसपासच्या इतर धर्माच्या, इतर समाजाच्या वस्त्या हटवल्या जातात आणि एकसाची, एका पद्धतीच्या, एका भूमिकेतल्या किंवा एका जातीतल्या लोकांची दाट वस्ती निर्माण केली जाते आणि मानवी तटबंदी उभी केली जाते. संदेश खाली याचा अर्थ समजून घ्या. संदेश खाली म्हणजे कुठे बुरुज, तटबंदी उभी केलेली नव्हती. शहाजहानने त्या परिसरामध्ये आपल्या इशाऱ्यावर वारुळातून मुंग्या बाहेर पडाव्यात, तशी माणसं समोरच्यावर तुटून पडावीत, अशा लोकांची एक दाट वस्ती निर्माण केली होती. त्याला संदेश खाली म्हणतात. आणि जे त्या इशाऱ्यावर नाचणार नाहीत त्यांना तिथून पळवून लावलं जातं. त्यातून संदेश खाली नावाचे अड्डे आणि काय ते बालेकिल्ले तयार होतात. आपण त्या बातम्या ऐकतो, रमतो, पण आपल्याला खरोखरच माहिती आहे का आपल्या आसपास असा संदेश खाली उभ्या राहतात की काय? मित्रांनो, 1992-93 मध्ये बाबरी तिकडे अयोध्येत पाडली गेली, पण मुंबई बघता बघता दंगलीच्या आगडोंबात लोटली गेली, कारण तेव्हासुद्धा असे लहान मोठे अड्डे मुंबईच्या वेगवेगळ्या परिसरात तयार केलेले होते. का दंगल पेटली? मुंबईची लोकसंख्या घेतली तर मुस्लिम 20%, 25%पेक्षा अधिक नसतील, पण ते 75% हिंदू समाजाला ओलीस ठेवू शकले, कारण ते एका ठिकाणी दाट वस्तीने राहिले होते. आणि त्या दाट वस्तीमध्ये हा त्यांचा बाहुबली राहत असतो. आजसुद्धा दाऊद इब्राहिमची त्या कुठच्या मदनपुरा वगैरे भागातली मालमत्ता लिलावात काढली तर विकत घ्यायला कोणी तयार होत नाही, एवढी दहशत आहे. दाऊद पाकिस्तानात आहे, पण इथे त्याची दहशत बघा किती. यालाच संदेश खाली म्हणतात मित्रांनो. आणि ही संदेश खाली कशी तयार होते तर त्यांची दहशत अमान्य करणारा किंवा त्यांच्या टोळीमध्ये किंवा त्यांच्या धर्मामध्ये न बसणारा जो असतो त्याला त्या वस्तीतून हुसकावून लावलं जातं आणि त्यांच्या टोळीत बसू शकणारा, त्यांच्या त्या गटबाजीमध्ये कळपात बसू शकणारा तिथे आणून बसवला जातो. त्यातून संदेश खाली उभ्या राहतात.
हे लक्षात घेतलं पाहिजे. हे मी तुम्हाला आज अचानक का सांगतोय असा तुम्हाला प्रश्न पडेल. कारण गेल्या काही महिन्यामध्ये मुंबईमध्ये अशा 4-5 घटना घडल्या की ज्यात हस्तक्षेप करण्यासाठी मुंबईचे पालकमंत्री असलेले मंगलप्रभात लोढा यांना तिथे जाऊन स्वतः पोलीस ठाण्यात जाऊन हस्तक्षेप करावा लागला. मग ते काय नागदेवी काय काळबादेवीची एक घटना आहे, भोईवाड्याची एक घटना आहे, मालवणीची घटना आहे, आणखीन कुठल्या कुर्ल्याची वगैरे घटना आहे. 5 का 6 घटना आहेत. ह्या वेगवेगळ्या विखुरलेल्या होत्या तेव्हा त्या लक्षात आल्या नव्हत्या. आणि अजूनही संदेश खालीसारखं काही प्रचंड घडलेलं नाही. पण त्या विभागातून तिथे बसलेले मुस्लिम गुंड आणि मस्तवाल दुकानदार किंवा बाहुबली हे तिथल्या बिगर मुस्लिम लोकांना हुसकावून लावण्याचं काम करतात. यापैकी 2 ठिकाणी तर दलित कुटुंबांना हुसकावून लावण्याचा प्रयत्न झाला. आणि अशा ठिकाणी विश्व हिंदू परिषदेचे लोक, हिंदू जनजागृतीचे लोक पुढाकार घेतात. त्याला स्थानिक पोलीस ठाण्याकडून सुद्धा मदत होत नाही. पोलीस खात्यामध्ये, पोलीस ठाण्यामध्ये किती भ्रष्टाचार आहे हे वेगळं आणि नव्याने मी सांगण्याची गरज नाही आहे. पण त्या ठिकाणी पोलीस कर्मचाऱ्यांनी सुद्धा एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की एक दिवस असा येईल की हे लोक तुमच्यावर सुद्धा उलटल्याशिवाय राहणार नाहीत. कारण माझ्या आठवणीप्रमाणे मला वाटते 84-85 जेव्हा खेतवाडी वगैरे भिवंडी अशा दंगली झाल्या होत्या तेव्हा गोखले नावाच्या एका पोलीस अधिकाऱ्याला त्या कामाठीपुरा भागात मुस्लिम गुंडांनी त्याला मारून गळा कापून त्याचा एका दुकानाच्या फळीखाली लपवून ठेवला होता. भयंकर परिस्थिती होती मित्रांनो, भयंकर परिस्थिती होती. तेव्हा ज्या वेळेला हे असले बाहुबली आणि धर्मांध जिहादी शिरजोर होतात तेव्हा ते पोलिसांच्या डोक्यावर सुद्धा मिरे वाटायचे थांबत नाहीत. आणि म्हणून अशा घटना जेव्हा समोर येतात तेव्हा त्यात बळी कोण आहे, कोण नाडला जातोय, कोण पिडला जातोय, त्याचा धर्म वगैरे न बघता त्याला संरक्षण देण्यासाठी पोलीस खात्याने पुढाकार घेतला पाहिजे. त्यासाठी पालकमंत्र्याला समोर येण्याची गरज नाही. मी जे सांगतोय ह्या गोष्टी मंगलप्रभात लोढा या मुंबईच्या पालकमंत्र्याने आपल्या ट्विटर अकाउंटवर, ज्याला आता एक्स म्हणतात, त्या ट्विटर अकाउंटवर, सोशल मीडिया अकाउंटवर टाकलेले आहेत. एखाद्या मंत्र्याला अशा त्या ठिकाणच्या मुस्लिम गुंडाला वेसण घालण्यासाठी पोलीस ठाण्यात धाव घ्यायला लागते. हे कुठल्याही प्रकारे महाराष्ट्राच्या गृहमंत्रालयाला प्रतिष्ठा देणारं नाही. मी मुद्दाम म्हणेन फडणवीसांनी इकडे लक्ष दिला पाहिजे, कारण ते आज गृहमंत्री आहेत. ज्या वेळेला अशा गोष्टीकडे दुर्लक्ष केलं जातं त्यातूनच पालघरसारखी घटना घडत असते. पालघरमध्ये एका जमावाने पहिल्या लॉकडाऊनच्या काळामध्ये 2 साधू आणि त्यांचा ड्रायव्हर यांना जसा अक्षरशः बेदम मारहाण करून त्यांचा जीव घेतला होता, ती हिंमत त्यांना का झाली. आणि लक्षात घ्या, हा जमाव इतका व्हायलंट होता की ते साधू पोलिसांच्या आश्रयाला गेले होते, तरी शेवटी चौकीतल्या पोलिसांनीच त्यांना जमावाकडे सोपवलं. मी असं म्हणणार नाही की त्या पोलिसांनी स्वतःसुद्धा मरायला पाहिजे होतं, पण त्या पोलिसांवर ती पाळी का आली. तो जमाव इतका व्हायलंट का होता, तर त्याला तितकी मगरुरी करण्याची संधी आजवर त्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत मिळत गेली होती. आज ज्या वेळेला मंगलप्रभात लोढा यांच्यासारखा मंत्री, मुंबईचा पालकमंत्री, हा वेगवेगळ्या 5-6 पोलीस ठाण्यामध्ये जाऊन हिंदू आणि दलित तरुणांना जाणीवपूर्वक पिटाळून लावून त्यांच्या राहत्या जागा, त्यांच्या चाळीतल्या खोल्या, त्यांच्या वस्तीतली घरं ही हुसकावून कब्जा केली जातात,
त्यात हस्तक्षेप पोलीस खात्याने केला पाहिजे. जे जे कोणी असे पीडित, नाडलेले, रडलेले, गांजलेले असतील त्यांच्यासाठी पोलीस ठाण्याने पुढाकार घेतला पाहिजे. आणि त्यांच्याविषयी जर राजकीय काहूर माजलं तर मग पालकमंत्री असलेल्या मंगल प्रभात लोढांनी पोलिसांच्या कायदेशीर कारवाईला पाठिंबा देण्यासाठी किंवा बळ देण्यासाठी पोलीस ठाण्यात धाव घेतली तर गोष्ट वेगळी आहे. पण पोलिसांनी कृतिशील व्हावं. हिंदू किंवा दलित नागरिकांवर अन्याय अत्याचार होतोय त्याची दखल घ्या रे बाबा, अशा विनंत्या करायला पालकमंत्र्याला जायची पाळी येणं ही मुंबई पोलीस खात्यासाठी अत्यंत शरमेची गोष्ट आहे. एकाच वेळेला मुंबईचे पोलीस आयुक्त आणि महाराष्ट्राचे गृहमंत्री फडणवीस यांना मी विनंती करीन की या सगळ्या सलग टाकलेल्या घटना आहेत आणि एका मंत्र्याने आपल्या ट्विटर अकाउंटवर टाकलेल्या आहेत, त्याची गंभीर दखल घेऊन याच्याविषयी अत्यंत कठोर पावलं उचलली गेली पाहिजेत आणि ती मुंबई पोलीस आयुक्तांनी आणि ती पावलं टाकली पाहिजेत. आणि त्याच वेळेला त्यात गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसांनी बारीक लक्ष घातलं पाहिजे असं माझं ठाम मत आहे. वास्तविक पालकमंत्री म्हणून मंगल प्रभात लोढांनी जाणं हे रास्त आहे, पण तरीही मंगल प्रभात लोढा हे गृहमंत्री नाही आहेत. नागरी समस्या असतील, सामाजिक समस्या असतील, कायदेशीर समस्या असतील, प्रशासकीय समस्या असतील, त्या नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी पालकमंत्र्यांना जाणं योग्य आहे. पण ही कायदा व्यवस्थेची समस्या आहे, ही प्रशासकीय समस्या नाही आहे, ही नागरी समस्या नाही आहे. ज्या वेळेला पालकमंत्र्याकडे नाडलेले, पिडलेले हिंदू आणि दलित धाव घेतात तेव्हा ती गोष्ट मुंबईच्या पोलीस आयुक्तांना आणि गृहमंत्र्यांना शोभादायक नसते. आणि ही बाब ही फक्त आज ते एकटे सापडलेले दलित किंवा हिंदू कुटुंब असेल त्यांची समस्या असेल, पण ज्या वेळेला हा काटा नायटा होऊ शकत असतो तेव्हा तो वेळीच आवरला पाहिजे. अन्यथा अशा मुंबईमध्ये वेगवेगळ्या भागामध्ये छोट्या मोठ्या संदेश खालीसारख्या गोष्टी तयार होतील, अड्डे तयार होतील. आणि म्हणून मी सुरुवातीला काट्याचा नायटा होणं म्हणतो तसे हे काटे आहेत. त्या काटे असलेल्या काळात ते काटे उपटले पाहिजेत, उखडले पाहिजेत. आणि नुसतं उखडून थांबता कामा नये, त्याच्यावर इतके कठोर उपचार आणि उपाय केले पाहिजेत की त्याचा नायटा होण्याची शक्यतासुद्धा मावळली पाहिजे, मावळली पाहिजे. आणि ज्या माणसाचं खातं नाही, मंगल प्रभात लोढा यांचा गृह खात्याशी संबंध नाही आहे, त्यांना धाव घ्यायला लागते. आणि कोणामुळे तर ही जी विश्व हिंदू परिषद, हिंदू जनजागृती समिती वगैरे संघटना आहेत ज्या राजकारणात नाहीत, राजकारण बाह्य आहेत, त्यांना आपल्या समाजाच्या, धर्माच्या, विचारांच्या, भूमिकेच्या लोकांना वाचवण्यासाठी रस्त्यावर उतरावं लागतं. हे कुठल्याही पोलीस खात्याला शोभादायक नसतं. दुर्दैव असं आहे की यांच्या बातम्यासुद्धा होत नाहीत. मंगल प्रभात लोढासारखा एक मंत्री आपल्या ट्विटरवर ह्या गोष्टी टाकतो, त्या मीडियामधून दाखवल्या जात नाहीत. त्या दाखवण्याची नामुष्की आमच्यासारख्या यूट्यूबरवर येते. हे सत्तेत बसलेले शिवसेना, राष्ट्रवादी किंवा भारतीय जनता पक्ष यांना देखील शोभादायक नाही आहे. तुम्ही सत्तांतर घडवलं, पण पालघरच्या साधूंचं हत्याकांड आणि मंगल प्रभात लोढांना धाव घ्यायला लागते अशा घटना तशाच असतील तर सत्तांतर कशाला घडलं? सत्तांतर हे स्थित्यंतरासाठी असलं पाहिजे. सामान्य नागरिकाच्या मनात आणि आयुष्यात बदल घडवण्यासाठी सत्तांतर असलं पाहिजे. तो बदल घडला असता तर मंगल प्रभात लोढांना अशा गोष्टींसाठी धाव घ्यावी लागली नसती किंवा हे नागरिक आपापल्या राहत्या घरात, राहत्या वस्तीत, राहत्या गल्लीत जीव मुठीत धरून जगण्याची वेळ आली नसती. माझं मुद्दाम
मी लक्ष वेधण्याचा प्रयत्न करतो आहे. बघू परिणाम काय होतो. आत्ता इथेच थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नमस्कार.